सो गाईज, तुम्हाला या व्यक्तिमत्वाला स्पेशल इंट्रोडक्शन द्यायची गरज नाही. सो मी खूप तत्पर आहे या व्यक्तिमत्वाचा इंटरव्ह्यू घ्यायला. तर मी थेट प्रश्नांकडे येतो तृप्तीताई. सगळ्यात पहिला माझा प्रश्न, की घरात जेव्हा तुम्ही गेलात, म्हणजे बिग बॉसच्या घरात तुम्ही एंटर झालात, काय फिलिंग होती? कसे होते ते 50 दिवस? बिग बॉसच्या घरामध्ये जायचं म्हटल्यावर सगळ्यात अवघड गोष्ट होती, कारण मोबाईल आपल्याकडे नव्हता, घरच्यांशी कुठलाही संपर्क होणार नव्हता. माझं असं फील्ड आहे की मी दररोज जनतेबरोबर असते, तळागाळात काम करते. लोक माझ्या बरोबर नाहीत ही म्हणजे भावना किंवा आपण विचार सुद्धा करू शकत नाही. परंतु बिग बॉसची ऑफर आली आणि ठरवलं होतं की बिग बॉस मराठीमध्ये जायचंय. महाराष्ट्रामध्ये मातृभाषा आपली मराठी आहे आणि वा. खरोखर म्हणजे मी एक स्पोर्ट्स खेळणारी पण मुलगी आहे. आणि बघूया म्हणजे ठरवलं होतं की कदाचित म्हणजे सगळ्यात पहिला हाच विचार केलेला होता, कारण बिग बॉसचं घर आहे. आणि जशी मी आंदोलनात आक्रमक असते तशी घरामध्ये आक्रमक असते, पण सामंजस्याची भूमिका म्हणून सुद्धा मी वावरत असते. कदाचित ती संधी किंवा तिथं जर मी जशी घरात आहे तशी राहिली तर नक्कीच माझा जो स्वभाव आहे, जे काही ट्रोलिंग व्हायचं किंवा मला जी काही नावं ठेवली जायची, तर त्यात थोडाफार फरक जो आहे तो लोकांमध्ये होऊ शकतो अशी एक मनात भावना होती. आणि बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यानंतर तिथे कोण येणार अजिबात काही माहित नव्हतं. गेल्यावर समजलं की आपल्या आजूबाजूच्या जवळच्या फील्ड मधलंही कोणी नाहीये. सगळे मॉडेल्स, ऍक्टर्स, ऍक्ट्रेस असेच सगळे होते. आणि मग तो प्रवास सुरू झाल्यावर खरं तर बिग बॉसचं घर खूप छान आहे. आधी मी जेव्हा काही ठराविक लोकांना सांगितलं होतं की मी बिग बॉसच्या घरी जाणार आहे, तेव्हा अनेक सल्ले असे चालले होते की तुम्ही काही ताई जाऊ नका, आधीच तुम्हाला काही विरोधक कमी नाहीयेत, तिथं जाऊन अजून बदनामी होऊ शकते, हा स्क्रिप्टेड शो आहे. पण मला तुम्हाला सांगायचं की हा स्क्रिप्टेड वगैरे अजिबात शो नाहीये. पुढं काय होणार आहे हे आपल्याला 5 मिनिटं आधी सुद्धा समजत नाही. बिग बॉस फक्त आवाज देतात, आवाज ऐकू येतो, इतर कुणी आपल्याला तिथं दिसत नसतं. आणि आपण आपल्या परीनं त्यांनी दिलेले जे नियम आहेत त्यानुसार आपल्याला तो टास्क असेल किंवा तिथं दिलेलं जर काही जेवणाचं साहित्य असेल, सगळ्यातच टास्क आहे. म्हणजे आठवड्याभराचा ठराविकच किराणा येतो, त्याच्यात तुम्हाला आठवडा घालवावा लागतो. आधीमध्ये जर काही संपलं तर कधीतरी येतं, नाही तर अजिबात ते साहित्य तिथं दिलं जात नाही. तर बिग बॉसच्या घरामध्ये मग गेल्यानंतर अनेकांशी परिचय झाला. मला सुरुवातीलाच त्यांच्या टीमनी प्रश्न विचारला होता की आता तुम्हाला बाहेर लोक इतके मानतात, कदाचित इथं जे काही सदस्य येणार आहेत ते तुम्हाला ओळखतच असतील असं नाही, तुम्हाला अरे तुरे बोलतील किंवा तुम्हाला तुमच्याशी वाद घालतील, तुमचा मान सन्मान जो आहे तो राहील नाही राहील. पण मी म्हटलं होतं की मला ट्रोलिंग इतक्या प्रचंड प्रमाणात होतं की शिवीगाळ होतो, चारित्र्य हनन होतं, मला त्याची सवय आहे. कुणी काही बोललं तर माझ्याकडे संयम शीलता इतकी आहे की ठीक आहे, म्हणजे तो ऑप्शन मी म्हटलं की माझ्यासाठी काही इतका हे राहणार नाही. पण बिग बॉसच्या घरात एंट्री झाली, जसं जसं लोकांना कळालं, म्हणजे बऱ्याच जणांनी माझ्याविषयी बातम्या बघितल्या होत्या किंवा ऐकलं होतं, तर तेव्हापासून मग जी सुरुवात झाली तृप्तीताई म्हणून. मला कालपर्यंत अगदी एलिमिनेशन होऊपर्यंत आपण पाहिलं असेल, एकूण एक सदस्य आमची किती टास्क मध्ये भांडणं होऊ देत, काहीही आमचे वादविवाद होऊ देत, तृप्तीताई शिवाय मला कोणी तिथं बोललं नाही. तो मानसन्मान मला त्यांनी दिला. घरामध्ये गेल्यावर पहिल्या आठवड्यात तर म्हणजे तो गेम नेमका काय आहे, नेमकं काय चाललंय, या याच्यात आम्ही सगळे होतो. परंतु दुसऱ्या आठवड्यापासून मी तिथे खंबीर भूमिका घेतली होती की 2 गट पडले होते आणि अजिबात आपण कुठल्या गटामध्ये वगैरे राहायचं नाही. आणि जे काही लढायचंय ते आपण स्वतः खेळायचं, जेवढे दिवस आपण असू आपल्याला जसं वाटतंय तसं खेळायचं. सुरुवातीला मग वेगवेगळ्या क्षेत्रातून हे दिग्गज आलेले होते, बऱ्याच वेळेला एकमेकांची भांडणं सुरू झाली, गटतट झाल्यामुळं हा कसा वाईट आहे, हा कसा चांगला आहे, ही कशी वाईट आहे, ह्या कसा ही कशी चांगली आहे, असे मतभेद सुरू झाले. मग घरामध्ये ज्या काही गोष्टी म्हणजे पहिल्याच आठवड्यात भांडणं सुरू झाली. आणि मग घरामध्ये खूप मोठी ज्येष्ठ सदस्य मी नव्हते, कारण सुरेखाताई सुद्धा आमच्या बरोबर होत्या, दादूस माझ्यापेक्षा 10-15 वर्षांनी मोठे आहेत. परंतु एक अनुभव असतो ना, अनुभवाने नक्कीच मला जो एक काही गोष्टी ज्या जाणवत होत्या किंवा एक ज्येष्ठ सदस्य म्हणून थोडंसं तिथं काही भूमिका घेणं गरजेचं होतं. पहिल्या आठवड्यात तर लेडीज स्पेशल वीक ठेवण्यात आला होता आणि मी बिग बॉसना तेव्हाच अरे तृप्ती देसाईंची एंट्री आहे आणि मग महिलांना मान सन्मान दिलाच पाहिजे म्हणून लेडीज स्पेशल वीक ठेवलाय. जेव्हा घरात एंटर झाले मला अजिबात माहित नव्हतं की बांगडीच्या खाली वाकून जायचंय. म्हणजे
तृप्ती देसाई जेव्हा घरात येणार आहेत तेव्हा महिलांचा मान सन्मान बिग बॉसने खूप चांगल्या पद्धतीनं त्यांची ती थीम होती की ज्या बांगडीला नावं ठेवली जातात. बऱ्याच वेळेला म्हणतात आम्ही का बांगड्या भरल्या आहेत का, पण बांगड्या जे आहेत ते सौभाग्याचं आणि महिलेच्या शक्तीचं प्रतीक आहे. वा आणि वा त्या वा. जे आहे ते पुरुषांनाही जावं लागलं, महिलांनाही जावं लागलं. वा. आतमध्ये एंटर माझी पाटी लावली, आतमध्ये बघितलं तर आमचं जे झुंबर होतं ते महिलांचे झुमके होते, बाजूला लावलं होतं ती नथ होती, आपण बघितलं असेल की बाजूबंद लावलेला होता, जे बाजूबंद होतं. भिंतीवर सगळं रंगकाम किंवा जे काही पेंटिंग होतं ते सगळं पैठणी साड्यांचं वगैरे होतं. आणि मग पहिल्याच हो, हो. दिवशी मी म्हटलं वा, म्हणजे मी आलीये याला मन खूप प्रसन्न काहीतरी. झालं तिथे. हो नाही, मला खूप आनंद झाला. हे अजिबातच मला माहित नव्हतं की इतकं काही वेगळ्या पद्धतीनं तिथं बघायला मिळेल. आणि मग दुसऱ्या दिवशीपासून जे आहे ते सगळं सुरू झालं. पहिल्याच दिवशी म्हणजे रात्री आम्ही पोहोचलो, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी लगेचच नॉमिनेशन टास्क आला ना. आम्ही एकमेकांना काही ओळखत होतो, काही कुणाचं काही माहित नव्हतं, पण एकाला कंपल्सरी ढकलायचं होतं. आणि मग तिथून काही दुश्मन्या सुरू झाल्या. प्रत्येकाला जे जे वाटलं त्यांनी ते केलं. पण सुरुवातीपासूनच काही भूमिका कुणाला आवडत होत्या किंवा नव्हत्या. मी सुद्धा काही भूमिका मांडत गेले. काही जणांचा विरोध होता, कारण काही गोष्टी मी जेव्हा सांगत होते तर त्या सगळ्या परिस्थितीनुसार सांगत होते. बऱ्याच जणांना वाटायचं की मग ह्याच पुढाकार घेतायत किंवा ह्याच पुढे पुढे करतायत. अजिबात तसा काहीच उद्देश नव्हता. इथं कॅमेरे आहेत म्हणून मी कुठलंही कधीच कुठलं वर्तन केलं नाही. पण एक मात्र होतं की मी एकत्र कुटुंबामध्ये राहिलेली आहे. आपण जेव्हा 15 जण आहोत, बिग बॉसचं हे घर आहे आणि या घरामध्ये सगळ्यांना एकत्रित ठेवणारा कुणीतरी धागा असला पाहिजे. मीच असं नाही, परंतु त्या वेळेला काही जे काही गोष्टी समोर यायच्या. मग सुरुवातीला काहीतरी जेवण बनवलं तर लेडीज स्पेशल वीक मध्ये मुलं स्वयंपाक बनवायची आणि महिला मार्गदर्शन करत होत्या. मग कुणाकडून काहीतरी चव बिघडलेली असायची, त्याच्यावरून गोंधळ उडायचा. काही मुलांनी भांडी घासलेली असायची, त्याचा कुठंतरी काहीतरी एखादा डाग राहायचा, त्याच्यावरून भांडणं व्हायची. म्हणजे ते सगळं असं सुरू झालं. पण मी सगळ्यांना तेच सांगत होते की बाहेर मुलं जे आहेत, जे काम करत नाहीत, ते इथे टास्क म्हणून दिलाय तर कुणी नाही म्हटलेलं नाही. उलट आपण त्यांना प्रोत्साहन दिलं. या आठवड्यात सगळ्यात पहिला मी ते एक्झॅक्टली, काम केलं. एक्झॅक्टली. आणि माझ्याकडे सेवक म्हणून अक्षय आणि उत्कर्ष होते, ज्यांनी कधीच भांडी घासलेली नव्हती. आणि मग त्यांना वाटलं होतं की बऱ्याच जणांना वाटलं होतं की माझ्याकडे जे सेवक असतील त्यांच्यावर मी दादागिरी करेन वगैरे. कधी मी त्यांना समजून सांगितलं. कधी अगदी त्यांचं काही, त्यांना एखादी प्लेट घासता जरी नाही आली तर मी म्हणायचे की नाही अक्षय, खूप छान तुम्ही घासताय, उत्कर्ष एकदम छान. आणि मग ते प्रोत्साहन जसं जसं देत गेलो, इतके त्याच्यामध्ये ते निष्णात झाले की भांडी एकदम छान घासायला लागले. स्वयंपाकाचंही स्पोर्ट्समन स्पिरिट तसंच तुम्ही होतं. दिली त्यांना. हा म्हणजे एक स्पोर्ट्समन. मला जे काही वाटलं की मला त्यांनी सांगितलं होतं की मग पुरुष जेव्हा तुमच्या हाताखाली तिथं काम करणार आहे तर तुम्ही काय करणार आहे. तर मी सांगितलं की मी कुठलीही दादागिरी नाही, तर मी त्यांना समजून जे आहे ते काम करणार आहे. हे सुरू झालं आणि हळूहळू दिवस पुढे जायला लागले. नंतर नक्कीच दुसऱ्या तुम्ही आठवड्यामध्ये तृप्तीताई, मी एक मिनिट थांबवतो. तुम्ही मध्यंतरी एक जेवणाचा विषय घेतला किंवा जेवणाबद्दल तुम्ही आता बोलत होत्या. तर सगळ्या महाराष्ट्राला तुम्ही तिथे फार भावल्यात, जिथे ज्यावेळेस कॅप्टन सुरुवातीला नव्हता आणि त्यावेळेस 2 गट पडलेले होते सुरुवातीलाच अगदी. हम्म. आणि विषय झाला होता की जेवण कोण बनवेल. तर सगळेजण म्हणाले आम्ही कोणाकरता जेवण बनवणार नाही. हो आणि त्या हो टाइमिंग तुमचा स्टँड होता की माझी वेळ आली तर मी नक्की बनवेल आणि मी नक्की सगळ्यांकरता करेल. हा स्टँड अवघ्या महाराष्ट्राला खूप जास्त आवडला. हा स्टँड तुमचा खूप छान होता. आता तुम्ही जेवणाचा विषय निघाला तेव्हाच तो माझा मुद्दा निघणार होता आणि हो तेव्हाच तो हो. मुद्दा निघाला की तुम्ही तो स्टँड घेतला. तर त्यावेळेस तुमची भूमिका काय होती सगळी? तुम्ही मी एकट्या काल सगळ्यांच्या जेव्हा मागे बाहेर होता. आले, नाही कृतार्थजी, मी काल जेव्हा बाहेर आले ना, तर मी म्हटलं अरे या गोष्टीची पण दखल घेतली गेली आहे. कारण घरामध्ये हो. एका सर्वसामान्य महिलेने जो डिसिजन घ्यायचा होता की तिला खरोखर कुटुंबाची काळजी आहे. कारण एक ग्रुप होता, टास्क झाल्यावर तो म्हटला की आम्ही त्यांना जेवण बनवणार नाही. तो ग्रुप म्हटला आम्ही त्यांचं बनवणार नाही. मी त्यांना म्हटलं की जोपर्यंत मी घरामध्ये आहे तोपर्यंत या घरामध्ये कुणीच उपाशी राहणार नाही. मग वाह! वाह! जेव्हा जमेल तेव्हा चपाती बनवेल, जेव्हा कधी मला काही जमलं नाही तर भात आमटी का होईना ते मी करून देईन. पण हे म्हणजे अगदी घरामध्ये आपण एक परिवाराला उपाशी कुठेही न ठेवणं किंवा तिथं आपण हं. आपलं कर्तव्य पाहिजे ही भावना त्याच्यामध्ये आपुलकीची होती. बाहेर आल्यावर कळलं की हा विषय लोकांनी तो इतका उचलला गेला. अजिबात म्हणजे हा विषय उचलला जावा
किंवा कुणी हे बघतंय म्हणून मी ती कृती करतेय, असं अजिबातच नव्हतं. तेही पाहिलं असेल किंवा अनेक गोष्टी अशा होत्या की अवघ्या स्वयंपाकाच्या महाराष्ट्राला म्हणजे अवघ्या महाराष्ट्राला हा जो मुद्दा आहे ना, हा फार भावनिक आणि फार जवळचा वाटला, की ताई ही जी आपली ताई असते, की एक ताई जी आपल्या हाताने भरवते आणि रिसेंट मध्येच भाऊबीज झाली किंवा या सगळ्या गोष्टी आल्या, तर महाराष्ट्राला तो खूप टचिंग मोमेंट होती, की तुम्ही एकट्याने त्या सगळ्यांच्या विरोधात स्टँड घेतला, की नाही मी तुमच्या सगळ्यांकरता करेल. आणि तो खूप भावनिक गोष्ट आणि सगळ्या महाराष्ट्राला ती खूप लागली. म्हणजे फार जवळचं वाटलं, की ते येस तुम्ही घर म्हणून सांभाळताय आणि बाकीचे एक गेम म्हणून खेळत आहे. सो याच्याच वरती अजून एक नेक्स्ट माझा असा प्रश्न होता, की टास्कमध्ये तुम्ही बऱ्याच टास्कमध्ये होतात आणि बऱ्याच टास्कचे तुम्ही संचालिका होता. तर हो. त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच वेळा बायस संचालक म्हणून म्हटलं गेलं काही स्पर्धकांकडनं. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? आपण जर पाहिलं तर काल 50 दिवस पूर्ण झाले आणि मी घराच्या बाहेर निघाले. 50 दिवसामध्ये संचालक पद कुणालाही इतकी मिळाली नाही तेवढी मला मिळाली. मला जेव्हा बिग बॉस ती जबाबदारी देत होते संचालक पदाची, सगळे नियम वाचून त्या जबाबदारी आपल्याकडून पारदर्शकपणे पार पाडण्याचा पूर्णपणे मी प्रयत्न केला. आपण जर पाहिलं असेल की जे पोस्टर लावायचा जो टास्क होता, तेव्हा सुद्धा मला जे काही समोर पोस्टर दिसत होते त्यानुसार मी निर्णय घेतला. कोणी म्हणत होतं नाही इकडचा हा पोस्टर अर्धा आम्हाला दिसतोय, तुम्हाला तो दिसतच नाही. हो, पण मला जो दिसतोय तोच मी निकाल देणार आहे. मग कदाचित ह्या बाजूने नाही दिला तर इकडचे चिडायचे, तिकडच्या बाजूने नाही दिला तर इकडचे चिडायचे. दुसरा जर टास्क बघितला तर भोपळ्याचा होता. भोपळ्यात चल रे भोपळ्या टुनुक टुनुक मधला, त्यातही मी संचालक होते. कुठंतरी मग एका बाजूने काही निकाल दिला की दुसरे म्हणायचे की संचालकाचा निषेध असो, संचालकाला बदलून टाका. पण जेव्हा जेव्हा संचालक पद आलं त्यावेळेला माझ्या डोळ्याला जे दिसेल तिथं जो निर्णय घेणं योग्य होतं, कुठलाही ग्रुप वगैरे त्याच्यामध्ये मी अजिबात बघितला नाही. जे तिथं संचालक म्हणून भूमिका पार पाडायची होती ती मी केली. कदाचित कुणाला ती बायस वाटली असेल, कदाचित कुणाला वाटलं असेल की या मुद्दाम कुणाला तरी फेवर मध्ये आहे, तर अजिबात ते नव्हतं. आणि जेव्हा सरांनी सुद्धा मला विचारलं किंवा मध्यंतरी काही खेळाडू आले होते जे पर्व 1 आणि 2 मधले होते की ताई तुमचा निर्णय असा असा होता, मी म्हटलं मला जे योग्य वाटलं ते केलं. मी विनाकारण कुणाला तरी जिंकवायचं म्हणून चुकीचं डिसिजन घेऊन असलं केलं असतं तरी मला नावं ठेवली असती. मला जे तिथं वाटलं ते मी केलं. त्यानंतर आपण पाहिलं असेल की हे टास्क मध्ये जेव्हा बायस संचालक म्हणून मला म्हटलं गेलं, त्यानंतर सुद्धा अनेक संचालक पद मला मिळालेली आहेत. म्हणजे अगदी काल मी जेव्हा घरातून बाहेर निघाले त्याच्या आधी 2 दिवसापूर्वी जो पणतीचा टास्क झाला त्यामध्ये सुद्धा मी संचालक होते. हे हो. बिग बॉस यांचा विश्वास सुद्धा होता. कारण प्रत्येक जण आपापल्या टीमसाठी काम करत होता. संचालक म्हणून असताना दुसऱ्या टीमला जिंकूच द्यायचं नव्हतं. ही अशी एक बदल्याची भावना त्याच्यामध्ये असायची आणि अनेक टास्क रद्द व्हायचे. परंतु मी सांगितलं होतं की मी बिग बॉस जी जबाबदारी देतील आणि बिग बॉस ज्या टीम मध्ये मला पाठवतील त्या टीमसाठी मी जे आहे ते जीव लावून खेळणार. आणि मग संचालक पद बरोबर. येत गेली. त्याला निर्णय झाले. अनेक कॅप्टन त्याच्यामध्ये जे आहेत आपण बघतोय की आता सलग कॅप्टन जे आहेत ते बघायला मिळाले. काल तर मीरा जेव्हा कॅप्टन झाली, मीरा कॅप्टन होईल असं अजिबातच कुणाला वाटलं नव्हतं. आणि तिथं संचालक मी नसून जर एखादा कोणी वादग्रस्त त्यातला एखादा कोणी असता तर मला वाटतं की फेऱ्या रद्द सुद्धा केल्या असत्या. ही पण ती अशीच आहे, ही चिकटलेलीच नाहीये, ही अर्धी फाटलेलीच आहे. तुम्ही बॉक्सच्या टास्कला बघितलं असेल, आमचे सगळे बॉक्स व्यवस्थित पॅक केलेले होते पण तुम्ही वर का टाकले? अरे मग तुम्ही जर तिथे ड्रायर रूम मध्ये तिथे बॉक्स लपवून ठेवताय ते आम्ही गृहीत धरायचे आणि आम्ही फक्त वर जर टाकून युक्ती वापरली तर ती आम्ही नाही. त्यांनी आमचे बॉक्स मोजले नाहीत असं बऱ्याच वेळेला संचालक पद तिकडे गेलं होतं. पण मी माझ्या परीनं मला जी काही जबाबदारी दिली ती मी पार पाडली. आपण पाहिलं असेल की कॅप्टन पद सुद्धा योगायोगाने मला मिळालं होतं आणि घरामध्ये 2-3 आठवडे कॅप्टन नव्हता आणि अचानक मी कॅप्टन झाले होते. जेव्हा सुरेखाताई बाहेर पडल्या आणि तेव्हा ते मला बरोबर. वरदान मिळालं होतं. तेव्हा सुद्धा 2-3 टास्क सलग रद्द झाल्यामुळे एकमेकांवर इतकं इतकं चिडणं आणि ती जी एक बदल्याची भावना होती ना, कोणी एकमेकांकडे बघत सुद्धा नव्हतं. आणि मग मी मन मोकळ्या गप्पा म्हणून कट्टा सुरू केला. आपण वेगवेगळे सेलिब्रिटी वेगवेगळ्या क्षेत्रातून आलोय. प्रत्येकाचा संघर्षमय प्रवास काय आहे यासाठी प्रत्येकाला बोलायला लावलं आणि मग सांगितलं की इथं सगळेच आपापल्या कर्तृत्वावर आले. उद्या जर तुम्ही म्हणालात की मीच इथं हुशार आहे तर इथं अजिबात नाही. इथं प्रत्येक जणांना काहीतरी
त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये चांगलं केलेलं आहे म्हणून त्यांना इथं स्थान दिलं गेलेलं आहे. आणि मग कॅप्टन्सीच्या माध्यमातून मग अनेक वेळेला कॅप्टन जेव्हा घरामध्ये नव्हता तेव्हा आपण पाहिलं असेल की अनेक वेळेला कोंबडे ओरडायचे, बरेच जण दुपारी जेवल्या जेवल्या झोपायचे, कुत्री भुंकायची, ते कमी करत गेले. त्याची सुरुवात माझ्या कारकिर्दीत झाली. आणि जेव्हा ड्युटीज नेमण्यात आल्या, म्हणजे अगदी भांड्याचा असेल किंवा स्वयंपाकाचा असेल, ते बऱ्याच वेळेला आपापले ड्युटीज काही जण घ्यायच्या. पण मी जेव्हा कॅप्टन होते तेव्हा प्रत्येक भांड्याचा जो काही टास्क होता, म्हणजे अगदी जेवणाचा, भांड्याचा, साफ करण्याचा, त्याच्यात सुद्धा समानता असली पाहिजे, हे माझं मेन होतं. म्हणजे माझ्या इथं जे जे स्वयंपाकाला होतं, मग सोनाली विशाल असेल किंवा भांडी घासायला स्नेहा आणि जय असेल किंवा इकडे जे काही दादूस आणि म्हणजे जे काही प्रत्येक एक मुलगा एक मुलगी असं ठेवलेलं होतं, जेणेकरून भांडणंही कमी होतील आणि प्रत्येकाला ते काम व्यवस्थित वाटून दिलं जाईल. मी माझ्या परीनं प्रयत्न, मला वाटतं की बिग बॉसचं घर माझ्यासाठी खूप छान होतं, खूप चांगलं व्यासपीठ होतं. जो विचार केला होता लोकांनी की अरे तृप्ती देसाईंची एंट्री झाली म्हटल्यावर आता भांडणंच भांडणं, पण मी घरात तशी नाहीये. घरात मी सगळ्यांना समजून घेते. म्हणजे घरात मला जे काही म्हणजे आमच्या घरात सुद्धा मला खूप मान सन्मान आहे, म्हणून मान सन्मान आहे म्हणून कधी दादागिरी करायची आणि कुठंतरी बायस व्हायचं असं कधीच केलेलं नाहीये. आणि ते मला खूप माझा जे ते तो गुण आहे तो तिथं मला उपयोगी पडला. जेव्हा जेव्हा गरज वाटली की घर म्हणून घराला घर पण असलं पाहिजे आणि घरातील जे सदस्य आहेत ते एकत्रित असले पाहिजेत. कुणाची भांडणं झाली तर मी तिथं समजवायला जायचं. अनेकांना वाटते अरे ह्या कशाला येत आहेत मध्ये, पण मी जाणार, कारण तुमचे जे गैरसमज झालेत ते सोडवण्यासाठी मध्यस्थी म्हणून कुणीतरी येणं पण गरजेचं आहे. त्यावेळेला मग म्हटलं जायचं यांना कशाला पडलंय आपल्यामध्ये पडायचं, पण नंतर त्यांना कळत गेलं की ताई तुम्ही जर तेव्हा आला नसता तर हे घडलं नसतं. आणि आपण पाहिलं असेल अनेक वेळेला मीराने माझ्या बरोबर वाद घातला होता, गायत्रीने बायस संचालक म्हणून मला बराच हे केला होता. हे जे काही ट्रॉफीचा जो काही टास्क होता त्याच्यात विशालची आणि माझी भांडणं झालेली होती. विकास अनेक टास्क मध्ये मला बायस संचालक किंवा जे काय ते विरोध करत होता, पण या लोकांना नंतर मी कशा पद्धतीने योग्य आहे हे शांततेच्या मार्गाने बसून किंवा मला जे काय वाटत होतं मी सांगायचे आणि त्यांना ते पटत गेलं. आणि तुम्ही काल मी जेव्हा घरातून बाहेर येत होते तेव्हा बघितलं असेल की विशाल माझ्यासाठी रडला, विकास माझ्यासाठी रडला, गायत्री ढसाढसा रडली. म्हणजे तिचं आणि माझं खूप इमोशनल बॉन्डिंग झालं. जी मीरा म्हणत होती की तृप्तीताईंचा वावरच मला आवडत नाही, ती काल तुम्ही घरातनं पडू नये म्हणून रडत होती. मला वाटतंय की हेच महत्वाचं आहे. गेम हा 100 दिवसाचा आहे. मी वारंवार त्यांना तेच सांगत होते की आपल्याला नातं हे कायमस्वरूपी टिकवायचंय. आपण जेव्हा एकमेकांशी वागत असतो त्यात माणुसकी असली पाहिजे. मला जे वाटतं त्या वेळेला मी त्यांना सांगत गेले. नक्कीच. आणि जेव्हा तुम्ही नातं हा मुद्दा जेव्हा घेतला, तेव्हा स्नेहा आणि तुमचं नातं हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि महाराष्ट्राला ते दिसलेलंच आहे. तर त्या नात्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सुरुवातीला जेव्हा आम्ही 15 जणांचा प्रवेश घरामध्ये झाला, तेव्हा स्नेहा अशी मुलगी होती की ती कुणाच्यात मिक्स होत नव्हती. माझ्या शेजारी तिचा बेड होता. मी म्हटलं ही मुलगी उठते, ब्लँकेट गडी घालते, डान्स करते, कुणाशी अजिबात बोलत नाही. आणि मग 4-5 दिवस झाल्यानंतर मग मी म्हटलं की स्नेहा तुमचा परिचय किंवा तुम्ही असे मिक्स का होत नाही? तर ती म्हटली मी अभ्यास करतेय किंवा माझ्याशीच कुणाला बोलायचं नाहीये, मला त्यांनी बाजूलाच टाकले. म्हटलं असं काही नाहीये. तुम्ही आमच्याशी बोलला नाहीत किंवा तुम्ही आम्हाला काही सांगितलं नाही तर आम्ही कसं करणार? मग तेव्हा सुरेखाताई आम्ही जे आहे ते स्नेहाला तिच्याशी कोणी बोलत नव्हतं म्हणून आम्ही तिला एकत्र घ्यायचो. तिला काही गोष्टी सांगायचो की तू मिक्स हो. कारण दर आठवड्याला नॉमिनेशन येतं आणि तू नॉमिनेशन मध्ये येऊन विनाकारण कुणी तुला टार्गेट करावं असं आम्हाला वाटत नाही. आणि मग बऱ्याच वेळेला आम्ही तसं ते रिलेशन केल्यानंतर प्रत्येक गोष्ट ती आमच्या बरोबर शेअर करायला लागली. आम्ही तिच्या बरोबर शेअर करायला लागलो. पण आता सध्याचा जो 1-2 आठवड्याचा काळ होता, ती म्हणत होती की तृप्तीताई माझ्याशी बोलत नाहीये. तर मला वाटतं मी बोलत नाही असं नव्हतं. ती कुठंतरी दुसरीकडे जास्त जोडली गेली होती आणि म्हणून तिचं आमच्याकडे दुर्लक्ष होत होतं. आम्ही कधी जाणवू दिलं नाही. पण तिला सारखी ती चिडचिड करायची की नाही ताई माझ्याशी आता बोलतच नाहीत, ताई माझ्या इथे येऊन बसतच नाहीत. अरे तुम्ही इतकी मस्ती करताय, तुम्ही तिकडे कोपऱ्यात जाऊन गप्पा मारताय, तुमचे काही पर्सनल विषय तिथं आम्ही जाऊन
काहीतरी इंटरफेअर करणं, सारखं सारखं गेलं तर त्यांना वाटलं असतं बघा आपल्या वैयक्तिक विषयामध्ये सुद्धा ताई येऊन बसतायत, म्हणून आम्ही थोडंसं सध्या 1-2 आठवड्यामध्ये कमी बोलत होतो. पण चूक माझी कधीच नव्हती त्याच्यामध्ये. तिचा आणि जयची मैत्री वाढल्यामुळं त्यांचा संपर्क जास्त झाला होता. तिचं उलट आमच्याकडे दुर्लक्ष झालं होतं. पण मला कधीच कुणाचा राग आला नाही. जेवढे काही सदस्य म्हणजे नंतर आलेले आदिश आणि निथा असतील किंवा आम्ही जे काही 15 जण होतो, माझं कधीही कुणाबरोबर कुठलीही दुश्मनी नाही. अगदी म्हणजे शिवलीलाचा पण मी उल्लेख करेन याच्यामध्ये. शिवलीला सुद्धा आली, हा विषय निघणारच, कारण कीर्तनकारांविषयी मी आवाज उठवलेला होता. महिला कीर्तनकार असल्या पाहिजेत, त्यांना माझा पाठिंबा आहे. पण महिला कीर्तनकार म्हणून त्यावेळेला महिलांचा अपमान करणाऱ्यांच्या विरोधात तुम्ही का नाही उभा राहिला? हा माझा स्टँड तृप्ती देसाई म्हणून असणारच आहे. तोच मी प्रश्न विचारला. त्यांना वाईट वाटलं होतं की हा प्रश्न का विचारला, पण साहजिक होतं, त्याचं उत्तर मला त्यांच्याकडून अपेक्षित होतं, जे मिळालं नाही. आणि नंतर थोडीशी वयाने लहान आहे शिवलीला, त्यामुळं मिक्स होत नव्हती. टास्क असेल किंवा तिथलं वातावरण असेल, तिला थोडंसं आवडत नव्हतं असं थोडंसं जाणवत होतं. तरी मी तिला म्हटलं काही असेल तर मला सांगत जा. परंतु ती काही एका ग्रुपशी जोडली गेली आणि नंतर त्यांचंच ऐकायला लागली. म्हणून मी म्हटलं होतं की तू स्वतःची बुद्धी वापरत जा. म्हणजे तुला असं, म्हणजे माझी अशी इच्छा होती की तिचा वापर कुणी करायला नको, असा तो उद्देश होता. पण शिवलीला असेल किंवा कोणी, माझी कुणाशी कसली दुश्मनी नाही. मी सगळ्यांना, अगदी शिवलीला सुद्धा आईसारखंच प्रेम देण्याचा प्रयत्न केला. ती माझ्याविषयी काय विचार करत होती मला माहित नाही. पण मी तिथं जे कोणी असेल त्यांना आई, बहीण, मैत्रीण त्यांना म्हणलं तुम्हाला जे काही बघायचं. आदिश सुद्धा जेव्हा एंट्री झाली होती, पहारेकराचा टास्क दिला त्यांनी जय, दादूस आणि मिनलला, आणि दुश्मनी सुरू झाली होती ना, त्याच्याशी कोणी व्यवस्थित बोलत नव्हतं. त्यामुळे जयच्या टीम मधले जे गायत्री वगैरे होते त्याला इतके घाणेरडे टॉन्ट मारायचे, तो एकदा रडायला लागला. आणि मी तेव्हा त्याला म्हटलं होतं, आदिश बाळा मी तुझ्या बरोबर आहे, तुझी बहीण म्हण किंवा तुझी मैत्रीण म्हण, तू मला काय असेल ते सांग, मनात काहीच ठेवू नको. आणि मग त्याची आणि माझे चांगले संबंध जे आहेत तिथं प्रस्थापित झाले होते. तो काही छोटीशी गोष्ट असली तरी सांगायचा, कारण तो घरामध्ये नवीन होता. मला माहित होतं की आधीचे सदस्य त्याला थोडं दुर्लक्षित करतील किंवा बाहेर कसा काढायचा आहे तो प्लॅन करतील. पण घरातलं एक तिथलं अनुभवी किंवा एक थोडीशी ज्येष्ठ असलेली महिला म्हणून माझी अशी इच्छा होती की नवीन पाहुणा जरी आला तरी तो आपल्या घरात आलाय ना, मग त्याला आपलं करणं आणि इतरांना तो आपलासा वाटेल अशा पद्धतीची त्याची इमेज तयार करणं, हे मी पूर्णपणे प्रयत्न तिथे केले होते. नक्कीच नात्याचा आपला जो विषय झाला, आदिश नक्कीच तुमचं आज पण नाव काढतच असतील. त्यांचा आणि आपला पण इंटरव्ह्यू झालाच होता. आणि आता जर नातंच बोलायचं झालं, तर या बिग बॉसच्या घरामध्ये 50 दिवसामध्ये तुम्हाला एक फार जीवाभावाचा एक मित्र मिळाला, तो म्हणजे दादूस. सो हो. तुमच्या या मैत्रीबद्दल, तुमच्या या नात्याबद्दल तुम्ही काय सांगाल? दादूसची एंट्री झाली पहिल्या दिवशी. इतका काही संबंध 3-4 दिवस आला नाही. जोडी की बेडी जेव्हा टास्क आला आणि आम्हाला बांधलं गेलं, त्याच्यानंतर मग अनेक जोड्या अशा होत्या की प्रत्येक कुणाची मतं जमत नव्हती, अशाही बिग बॉसने जोड्या बांधलेल्या होत्या. दादूस आणि मी जे होतो, मग काही जोड्यांमध्ये कुठंतरी वाद चालायचे, कुठं भांडणच चालायची, कोणी कुठंतरी नर्वस असायचं. आणि मग मी दादूसना म्हटलं होतं की दादूस, आपल्या घरामध्ये ना कुठली जोडी असली ना तर आठवडाभर आपण त्यांना एंटरटेनमेंट करायचं. अजिबात कुठं भांडणं झाली की तिथं पळत जायचं आणि आपण तिथं जे आहे ते वातावरण चांगलं करायचं. आणि दादूस त्याला तयार झाले. कुठं काही झालं की मग आम्ही लगेच अशी गाडी करून निघायचो. घरामध्ये अनेक जणांना वाटत अरे हे काय करतायत, पण आमचं असं म्हणणं होतं की घरामध्ये कुणीच काही दुःखी राहू नये. ज्या काही जोड्या लावल्या गेल्या कुठलं तरी पुन्हा भांडण वर येऊ नये, आणि दादूसनी ती साथ दिली. दादूचं माझं खूप चांगलं बॉन्डिंग त्यावेळेला तयार झालं. त्यानंतर सुद्धा त्यांचं वय थोडंसं माझ्यापेक्षा एक 10-15 वर्षांनी ते मोठे आहेत. थोडा शुगरचा प्रॉब्लेम आहे, काही गोळ्या आहेत. मग त्यांच्या जेवणाचं पथ्य आहे, ते मी त्यांना, दादूसना काही गोड खायचं तर तृप्ती, सगळे म्हणायचे की ताईंनी दिलं तर दादूसला मिळेल. म्हणजे मी त्यांची काळजी घ्यायला लागले आणि त्यांना ते आवडलं. म्हणजे आता परवा माझ्या पायाला लागलं होतं या टास्क मध्ये, आणि 2 दिवस माझं जास्त बोलणं नव्हतं झालं, तर 2 दिवसांनी ते म्हटले की तृप्तीजी प्लीज तुम्ही बोलत जा. 2 दिवस तुम्ही बोलत नाहीये तर घरामध्ये माझं कोणीच नाही असं मला वाटतंय. पण दादूची आणि माझं खूप चांगलं बॉन्डिंग कायमस्वरूपी राहील. म्हणजे घरात जे होतं ना त्याच्यापेक्षा खूप चांगलं राहील. त्यांचाही स्वभाव खूप चांगला आहे, भोळे आहेत.
मलाही वाटायचं की या भोळेपणाचा त्यांचा कुणीतरी गैरवापर करायला नको. जेव्हा ते आता ए टीमशी जोडले गेले 2-3 आठवड्यात, मी म्हणायचं दादू कशाला जाताय त्या ग्रुपमध्ये? हा, शेवटी डिसिजन तुम्हीच घ्या, पण तुमचा वापर नको व्हायला. पण त्यांना योग्य वाटलं. मी म्हटलं तुम्हाला जे योग्य वाटतंय ते तुम्ही करा. आपलं रिलेशन कायमस्वरूप, सामंजस्याच्या काही ज्या भूमिका होत्या त्या आम्ही एकमेकांबरोबर घेत होतो आणि तितकं ट्युनिंग इतर कुणाचं त्याच्यात इतकं जुळत नव्हतं. त्यामुळे घरात पण म्हणायचे की अरे काही झालं तर जोडी जी कुठली परफेक्ट आहे ती म्हणजे ताई आणि दादूची, असं आमच्या घरातले सगळे बरोबर. सदस्य म्हणत. नक्कीच असं सगळेच जण म्हणत म्हणून हे प्रेक्षकांकडनं आलेला प्रश्न होता किंवा तुमच्या नात्याबद्दल तुम्ही काहीतरी म्हणा. आणि आता माझा म्हणजे पर्सनली हा माझ्याकडनं प्रश्न आहे की तुमच्या मते आत्ताची अंतिम 5 कोण असतील बिग बॉसच्या घरातली? हा खूप अवघड प्रश्न आहे. कारण आपण पाहिलं तर महिलांमध्ये सगळ्यात चांगलं जे कोणी महिला खेळत होत्या त्याच्यात मी सुद्धा स्वतः वैयक्तिक होते. काल जेव्हा एलिमिनेशन झालं तेव्हा मलाही आश्चर्याचा धक्का होता. कारण नॉमिनेशनच्या बॅग्स वगैरे आम्हाला आदल्या दिवशी सगळ्यांनाच भराव्या लागतात. कोण कधी जाईल सांगता येत नाही. मनाची तयारी करावी लागते. पण या आठवड्यात इतका चांगला परफॉर्मन्स दिला होता की मला अजिबात असं वाटलं नव्हतं की माझं नाव तिथं येईल. त्यामुळे माझ्यासारखीचं नाव जर अचानकपणे एलिमिनेशन साठी येऊ शकतं, तर जे मग स्वतःला समजतायत की टॉप 5 मध्ये आहे, मला वाटतं त्यांनी चांगलं खेळलं पाहिजे. तिथं घर म्हणून सगळं फक्त खेळणं याला महत्व नाहीये. बिग बॉसच्या घरामध्ये तुम्ही इतरांबरोबर कसे वागताय, तुम्ही किती चांगली भावना ठेवताय का सारखा द्वेषच करताय, फक्त शक्तीचाच वापर करताय का युक्ती सुद्धा वापरताय, हे सगळं बघितलं जातं. आणि 50 दिवसानंतर आव्हानं जी आहेत ती आता अवघड होणार आहेत. त्यामुळे मला वाटतं माझ्या तर घरामध्ये माझा सगळ्यांशी चांगला संबंध आहे. टॉप 5 मध्ये किंवा जो कोणी विनर होईल तो माझ्या जवळचाच असेल. त्यामुळे मला असं कुठलंही नाव जे आहे ते सांगता येणार नाही की हे टॉप 5 मध्ये असतील. नक्कीच तुमचं उत्तर हे अवघ्या महाराष्ट्राला आवडेल. आणि आता हे या प्रश्नाचं तर उत्तर तुम्हाला द्यावंच लागेल, की अवघ्या 50 दिवसात तुम्ही बिग बॉसच्या घरात जे होतात आणि आज तुम्ही स्वतःच्या घरात आहात. तर बिग बॉसच्या घरातला असा कुठला व्यक्ती जो सगळ्यात जास्त तुम्ही मिस कराल? मला वाटते की बिग बॉसच्या घरातली जी जर्नी होती ती माझ्या आयुष्यातला महत्वाचा टप्पा होता. कारण गेले 17-18 वर्ष झालं मी सामाजिक कार्यात आणि बाहेर गंभीर असते तुम्ही बघितलंय. मी तिथे फुल एन्जॉय करत होते. सकाळी उठल्यावर डान्स असेल, कॉलेजमध्ये सगळ्यात गोंधळ घालणारा विद्यार्थी म्हणजे तृप्ती देसाई होत्या. म्हणजे जे जे काही तिथं करता आलं ना ते मी खूप म्हणजे एकदम छान केलं. म्हणजे मी जशी कॉलेजमध्ये टॉम बॉय होते तशीच वागले. पण मी मगाशी सांगितलं ना की माझे अनेकांशी संबंध जोडले गेले. दादूस आणि माझं नाव तर जोडलं जातं, परंतु सुरुवातीला अक्षय, सुरेखाताई यांच्याशी माझं चांगलं बॉन्डिंग झालेलं होतं. उत्कर्ष आहे, जय आहे किंवा विशाल आहे, विकास आहे, अनेकांशी म्हणजे नावं जेवढी घेईल तेवढी कमी तर ठीक आहेत. आहे. 25 मिनिटं. कदाचित आहे ना आपली हे 30 का 40 मिनिटाचं लिमिट असतं. आपलं हे लिमिट क्लोज झालंय. जर लिमिट डायरेक्ट म्हणजे व्हिडिओ बंद झाला, तर आपण डायरेक्टली कट करून परत नवीन जॉइन करूयात. कारण की माझा शेवटचा एकच ठीक प्रश्न आहे. जर समजा कट झालं इन केस त्याच्यावरती मी हा सांगतोय. ठीक आहे? सॉरी ठीक तुम्ही आहे. प्लीज तुम्ही स्टार्ट कंटिन्यू करा. हा तर आणि आपण पाहिलं असेल की काल सुद्धा गायत्री आणि माझं इमोशनल बॉन्डिंग झालं किंवा मीरा बरोबर झालेलं आहे. त्यामुळं कायमस्वरूपी आठवण दादूस आणि माझी जोडी तर नक्कीच मी आवर्जून नाव घेईनच, परंतु अनेकांशी असं बॉन्डिंग झालंय. एकाचं नाव असं नाही घेता येणार कारण प्रत्येकाशी वेगळं नातं तरी मी पण तिथं एक माझ्या व्यक्ती परीनं असा जोडलेलं आहे. तरी पण एक व्यक्ती सांगितलं असा मग दादूस आणि माझी जोडी आहे. नक्कीच. म्हणजे दादूसला तुम्ही सगळ्यात जास्त मिस कराल. आणि जसं हो मी म्हटलं माझा हा जो प्रश्न नाही म्हणू शकत याला मी. काल तुम्ही बिग बॉसच्या एलिमिनेशन राउंडला 2 मोठ्या घोषणा केल्या. त्याच्यामधली पहिली घोषणा म्हणजे तुम्ही राजकारणात जाणार आहात आणि दुसरी घोषणा की महाराष्ट्रातल्या अवघ्या प्रत्येक स्त्री असेल, ती स्त्री असेल, तिने जर ती घोषणा ऐकली असेल किंवा ते वाक्य जर ऐकलं असेल, तर तिला नक्कीच हेवा वाटेल असं तुम्ही वाक्य वापरलं, की मला बलात्कार मुक्त महाराष्ट्र करायचा आहे. सो या 2 भूमिकेबद्दल तुम्ही काय सांगाल? बलात्काराच्या ज्या काही घटना घडत आहेत म्हणजे वारंवार आपण पाहिलं की दररोज पेपर उघडला, टीव्ही लावला
तर आपण ते पाहत असतो. छोट्या छोट्या मुलींपासून ते अगदी वयोवृद्ध महिलांपर्यंत हे प्रमाण जे आहे ते सध्या वाढतंय. कोरोना काळात सुद्धा क्वारंटाईन सेंटरमध्ये सुद्धा बलात्कार होत होते. मग ही राक्षसी प्रवृत्ती, ही जी मानसिकता आहे, त्याच्या विरोधात आता कुठंतरी रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे. सरकार आहे, पोलीस यंत्रणा आहे, परंतु आपण पण एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्या घरातनं त्याची सुरुवात केली पाहिजे. महिला म्हणून तर मी आवर्जून सांगेन की महिला सुद्धा अनेक वेळेला फक्त बघ्याची भूमिका घेतात. महिलांनी सुद्धा दुर्गेचं रूप धारण करणं गरजेचं आहे. आणि मी मागच्या वेळी जसं सांगितलं होतं की दर बेटी बचाव बेटी पढाव, नक्कीच मुली स्त्री भ्रूण हत्या थांबल्या पाहिजेत, मुलींना जे आहे ते शिकवलंच पाहिजे. पण मी तेव्हा म्हटलं होतं मग सरकार असं का वाक्य करत नाही की बेटी बचाव बेटी पढाओ अपने बेटे को भी समजाओ. मुलांनाही समजावणं गरजेचं आहे. ते संस्कार जर घरातून झाले तर नक्कीच महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होईल. आणि हा जो काही माझा उपक्रम आहे बलात्कार मुक्त महाराष्ट्र, हा पूर्णपणे ही जी मानसिकता आहे, ही जी राक्षसी प्रवृत्ती आहे, ही बदलण्यासाठी जीवाचं रान करून प्रत्येक गावागावामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचून हे करणं गरजेचं आहे. आणि मग त्यासाठी मला वाटलं होतं की कुणीतरी पुढाकार घेईल, हे काम करेल, परंतु कुठेही कुणी दिसत नाही. अनेक वेळेला कुठलं प्रकरण झालं तर मलाही तो मी प्रतिक्रिया देते, अनेक महिला प्रतिनिधी प्रतिक्रिया देतात, होणं गरजेचं आहे. अजूनही आपण पाहिलं तर कोपर्डी सारखं प्रकरण, ज्याच्यात करोडो लोक रस्त्यावर उतरले, 2016चं प्रकरण आहे, अजून आरोपीला फाशी झाली नाही. कसा आरोपींवर जो आहे तो वचक बसणार आहे. दुसरे आरोपी म्हणतील अरे त्यांना नाही झाली तर आपल्याला काय होणार आहे. म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्टाची प्रक्रिया सुद्धा लवकरात लवकर झाली पाहिजे. जे आता आपण अल्पवयीन मुला मुलींची प्रकरणं बघतोय, जी अंडर 16 मध्ये आहे, आणि बलात्कार वगैरे प्रकरण. मग माध्यमिक जे काही शिक्षण सुरू होतं तेव्हा लैंगिक शिक्षण का दिलं जात नाही? कारण ही जी मुलं वयात वाढत असतात त्यांना एक शारीरिक आकर्षण असतं, नंतर त्यांना चुका कळतात, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते, तेव्हा कुठेतरी सुधारगृहात ती मुलं किंवा मुली असतात. पण हे जर आपण त्याला शिकवलं आणि हे जर आपण समजून दिलं, आणि जे काही म्हणजे गावातली एक अजूनही मानसिकता आहे, मुलींना अजूनही दुय्यम स्थान दिलं जातं, मुलीच्या जन्माचं अजूनही स्वागत करायला बऱ्याच ठिकाणी नकार असतो, अजूनही मुलगी अनेक ठिकाणी नकोशीच असते, हे सगळे मुद्दे घेऊन जर आपण गेलो, जनजागरण केलं, राज्याच्या कानाकोपऱ्यात ही यात्रा नेली, प्रत्येक गावामध्ये जर आपण तर मला वाटतं की बलात्कार मुक्त महाराष्ट्र व्हायला वेळ लागणार नाही. आणि माझं स्वप्न आहे, मी पाहिजे वाटेल ते करेन, पण पुढाकार घेऊन मी करेन. मी म्हणूनच काल महेश सरांच्या समोर हा विषय मांडला, कारण कलर्स मराठीचं व्यासपीठ इतकं मोठं आहे की जेव्हा मी ही कधी सुरुवात करेन तेव्हा जनता माझ्याबरोबर जोडली गेली तर लाखो करोडोंच्या संख्येने हे आंदोलन आणि जनजागृती जे अभियान आहे ते मोठ्या प्रमाणे होईल. आणि मी जे एक स्वप्न पाहिलेलं आहे किंवा प्रत्येक घरातली महिला सुरक्षित असावी असं प्रत्येक घरातल्या पुरुषाचंही स्वप्न असतं. त्यामुळे त्या सगळ्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला पुढाकार घेऊन हे करावं लागेल. फार आणि सुंदर वापरलं दुसरा तृप्तीने. आता एकच मिनिट, मी मुद्दामून हे थांबवेल इथे. तुम्हाला फार सुंदर वाक्य वापरलं तुम्ही की त्या पुरुषाचं सुद्धा तेच म्हणणं असतं की माझ्या घरातली बाई तेवढीच सुरक्षित राहावी. आणि ही एकदम खरी गोष्ट आहे. आणि तुम्ही जे वक्तव्य काल केलं त्याच्यावरती अवघ्या महाराष्ट्राला खूप जास्त एक वेगळी आपण असं म्हणूयात की वेगळं प्राऊड मुवमेंट क्रिएट झाला तिथे, सगळ्याच मुलींकरता, एक स्त्री करता आणि त्याचबरोबर तेवढ्याच पुरुषांकरता. आम्ही पण जेव्हा बघितलं तेव्हा आम्हाला पण फार छान वाटलं की खरंच जर असा दिवस पण आला तर नक्कीच तो दिवस म्हणजे असं म्हणूयात की फक्त सोनियाचा दिनू रंगला हा फक्त आपण शब्दात नाही तर नक्कीच त्या दिवशी म्हणूयात की महाराष्ट्रात बलात्कार मुक्त महाराष्ट्र झालेला. आणि मी देवाकडे खरंच मनापासून प्रार्थना करतो की तुमच्या या सगळ्या या प्रक्रियेला, या तुमच्या त्या उपक्रमाला भरभरून यश येव आणि नक्कीच महाराष्ट्र नाही तर तुम्ही अवघ्या भारतामध्ये हे अभियान राबव असं मी नक्कीच म्हणेन. हो नक्कीच. म्हणजे आता जेव्हा कसं आहे की बलात्कार मुक्त भारत झाला पाहिजे ही संकल्पना माझ्या मनात आहे, मी जे 8 मार्चला बोलूनही दाखवली होती. परंतु कसं आहे की उद्या जेव्हा आपण भारतामध्ये हा मुद्दा घेऊन जाऊ तेव्हा तुम्ही तुमच्या राज्यात काय केलं, माझ्या राज्यामध्ये हे मी केलं पण मी दुसऱ्या राज्यात सुद्धा करतेय हे मला अभिमानाने सांगता येईल. आणि तुम्ही आणि सुवर्ण दिन हा येऊ शकतो, आपण सगळ्यांनी मिळून जर केलं, उद्या सरकार विरोधी पक्षांनी सुद्धा जर साथ दिली तर हे काही कुठलं कुणी क्रेडिट घ्यायचं वगैरे आंदोलन नाहीये, पण आपल्या राज्यातल्या महिला सुरक्षित व्हाव्या यासाठी सगळ्यांनी एकत्रितपणे करायचं हे अभियान आहे. त्यामुळे मला वाटतं की तुमच्या शुभेच्छा,
प्रेक्षकांचे आशीर्वाद, शुभेच्छा जर कायम पाठीशी राहिल्या तर लवकरच हे अभियान मी सुरू करणार आहे. आणि स्वप्नच नाही, मी तुम्हाला माहितीये की मी स्वप्न वगैरे असे काही जास्त बघत नाही, कृतीला खूप महत्व देते. 400 वा. वर्षांची परंपरा जर 4 महिन्यात मोडीत काढली आणि यशस्वी झाली तर हे तर आमच्यासाठी काहीच नाही, फक्त इच्छाशक्ती त्यासाठी प्रबळ लागते. विरोध कितीही झाला तर आम्हाला काही फरक पडत नसतो, पण उद्या जर आपल्या घरातली प्रत्येक मुलगी सुरक्षित राहावी यासाठी काही करायचं झालं तर मला वाटते की हजारो लाखो महिलांना एकत्र करून हे अभियान मी सुरू करणार आहे. नक्कीच तुमच्या या ज्या उपक्रमाला सगळ्या अवघ्या सेलिब्रिटी प्रमोटर्सच्या टीम कडनं तुम्हाला खूप खूप जास्त शुभेच्छा ताई. आणि तुम्ही तुमचा अमूल्य वेळ काढून आज या सेशनला थांबलात, त्याच्यामुळे तुमचे खूप खूप आभार. आणि नक्कीच तुमच्यावर खूप छान बोलून मला एक वेगळी मला स्वतःला पण प्रेरणा आली, की जसं तुम्ही म्हणालात की आपण म्हणजे पुरुषांकडनं पण तितकीच गरज आहे महिलेकडे बघण्याकरता, हो की हो महिला ती कपडे तसे घालते, किंवा बरेच लोक म्हणतात की ते महिला कपडे छोटे घालतात म्हणून त्यांचा बलात्कार होतो, पण मग त्यांचं पण हिसकावून घेतल्यासारखं होतं ना. तुम्ही तसं बघू नका त्या व्यक्तीकडे. ती कोणाची तरी आई आहे, ती कोणाची तरी ताई आहे, बरोबर आहे. ती मैत्रीण आहे, तर त्या नजरेने बघावं असं मला वाटतं पर्सनली. हा नाही, आणि मी आणि पहिलं कसं असतं की कपडे तोकडे नसतात, नजर तोकडी असते. वा वा आपल्याला सुंदर. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. कुणी कुठली कपडे घालावीत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु आपण जेव्हा काही ही जी प्रवृत्ती आणि मानसिकता येते, कुठंतरी ग्रामीण भागात नऊवारी साडी घातलेल्या महिलेवर पण बलात्कार झालेले आहेत. जी खरंय. छोटी मुलगी तिला कपडे घालायचं कळतही नाही, तिच्यावर सुद्धा बलात्कार झालेले आहेत. त्यामुळे कपड्यांचा याच्यामध्ये संबंध येत नाही. पण मला वाटतं की खूप चांगल्या पद्धतीनं जे काही मी ठरवलेलं आहे ते मला मांडायचं आहे. आणि सेलिब्रिटी प्रमोटर्सच्या या माध्यमातून आपण हा बलात्कार मुक्त महाराष्ट्राचा हा विषय इतका विस्तृतपणे घेतला, मला खरंच छान वाटलं. कारण हा विषय खूप चर्चाही झाली पाहिजे. ही कृती होण्यासाठी जनतेला प्रवृत्त करणं हे सुद्धा गरजेचं आहे. आणि आपण म्हणतो ना, अरे मग तृप्ती देसाई म्हणतायत हे कधी होणार आहे का? शनी शिंगणापूरच्या वेळेलाही लोक असंच बोलून गेले होते. हाजी अली दर्ग्याच्या आंदोलनाच्या वेळी असंच बोलून गेले होते. आणि यशस्वी झालं तेव्हा मात्र जे लोक चौथऱ्यावर जायला आम्हाला विरोध करत होते, चौथऱ्यावरचा प्रवेश सुरू झाल्यावर विरोध करणारेच जोडी निदर्शनाला तिथं जात होते. म्हणून कृतीतून उत्तर द्यायचं असतं. आणि मग वा जाता वा. जाता मी सेलिब्रिटी प्रमोटर्सच्या या पेजवर एवढंच सांगेन की कुठलीही आपण जेव्हा इच्छा व्यक्त करतो ना, किंवा एखादं काही करण्याचं ठरवतो, तेव्हा एवढंच लक्षात ठेवायचं असतं, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. इच्छा तिथे भगवंत नक्कीच. या तुमच्या वाक्यावरती मी म्हणेल की असं म्हणतात की इच्छा तिथे भगवंत दगडामध्ये सुद्धा हो. देव दिसेल. ही इच्छा जर तुम्ही ठेवली आणि तसे प्रयत्न जर तुम्ही केले तर नक्कीच फार छान उपक्रम आहे, मी वारंवार म्हणेन. आणि सेलिब्रिटी प्रमोटर्सच्या मी सगळ्या आव्हान करेन, तुम्ही त्या उपक्रमाला नक्की सपोर्ट करा. आणि नक्कीच एक दिवस तो येईल की माझी सोनियाचा दिन उरगला की नक्कीच महाराष्ट्र हा बलात्कार मुक्त होईल. ताई खूप खूप धन्यवाद, तुम्ही एवढं सुंदर असं छान आमच्याशी बोललात. मी मनापासून आभार आहे. सेलिब्रिटी प्रमोटर्सच्या पूर्ण टीम कडनं मी तुमचे खूप खूप आभार मानतो. आणि हो. येस, आता मला एक संतोष असं म्हणतो.